हरि जय जय हरि जय जय। खाली डोला सगळ्यांनी। ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय 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 हरि जय जय। हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय। पांडुरंगा करू प्रथम नमन।
बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जय जय राधा रमण, जय जय नवल किशोर, जय जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखण चोर, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिग्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, आता हृदया फुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचिया, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच निर्णे, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी वचन एका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण सावे जवळी, विठ्ठल 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 एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देवमान्य संतमान्य जगमान्य, नवे नवे तर देवप्रिय संतप्रिय आणि जगप्रिय असणारे पंचम वेद निर्माते, ज्यांचं वर्णन आपण काय करावं, म्हणतात ना गळका माठ फुटका ताट आणि शेवटी वैकुंठाची गाठ, असे असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा भावपर भक्तीपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला, विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी किम निमित्तानं कीर्तन रूपी सेवा आयोजित केली असावी, तो अल्पसा परिहार द्यायचा म्हणजेच असा, आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह कोपरी गाव असेल आणि जवळजवळ 33व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या ठिकाणी 5व्या दिवसाची कीर्तन पुष्प गुंफण्याकरिता ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. आदरणीय सर्व या सप्ताहाचे कमिटी मंडळ संयोजक आयोजक नियोजक असतील, तसेच आदरणीय दीपक मामाश्री असतील, सर्वांच्या वतीने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा मज सारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आली. मनापासून सर्वांचे धन्यवाद व्यक्त करेल. तसेच या ठिकाणी आलेली सर्व संत मंडळी, वारकरी मंडळी, बसलेले सर्व तुम्ही महाराज मंडळी, श्रोते मंडळी, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया यावरी न करावेल. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे ना मायबाप, घेतलेल्या निवडलेल्या अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा झाला
तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, एवढा प्रभू भावे. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या महानतेचं, व्यापकतेचं गोड असं वर्णन केलेलं आहे. आणि वर्णन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, एवढा प्रभू भावे. माझा भगवान परमात्मा केवढा आहे शब्दानं सुद्धा वर्णन करता येत नाही. म्हणून तेने संपुष्टी राहावे. माझा भगवान परमात्मा केवढा आहे शब्दानं वर्णन करता येत नाही. पण भगवान परमात्मा भक्ताच्या भावाकरिता तेने संपुष्टी राहावे. इतकंच नाही तर पुढे सांगितलेलं आहे, होय भक्ती केला तैसा. माय बाप जीवनामध्ये आपण त्या भगवान परमात्म्याची जशी भक्ती करणार त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या अंतःकरणातली मनोकामना इच्छा पूर्ण करत असतो. इतकंच नाही तर पुढे तुकोबराय म्हणतात की अख्ख्या जगाला दान करणारा भगवान परमात्मा भक्ता करून फक्त काय मागतो तर मागे तुळसी दळ पाणी. एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी. इतकंच नाही तर तुकोबराय पुढे सांगतात की बाबांनो, माझा भगवान परमात्मा पुंडलिका करिता आला पण तुका मने झाला सोपा. पुंडलिकाच्या नावाकरिता आला पण संपूर्ण जगाला तो सोपा झाला. म्हणून होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती अच्छा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा अभंगाचा थोडक्यात अर्थ भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मी सांगितला. पण कळाला का महिला मंडळ? कळाला का? कळाला असेल तर खरंच माना, कळालं नसेल तर नाही म्हणायला काय हरकत. अशी तरी मान हलवा, नाही तर अशी तरी हलवा. बरोबर ना? जागे आहात ना? अगदी कीर्तनाला इथून सुरुवात झाल्यापासून संपेपर्यंत आपलं लक्ष कुठे पाहिजे? कारण ज्या कामाकरिता इथे तुम्ही आलात ना ते काम झालं. तुम्ही म्हणाल आम्ही ताई कीर्तन ऐकायलाच आलो. मग कीर्तन ऐकायला आलो म्हणून अंतःकरणापासून मनापासून कीर्तन श्रवण केलं. पण आपल्याला अक्काबाई येते कीर्तनामध्ये बसल्या बसल्या. ती घरी गोळी खाऊन सुद्धा झोप येत, पण इथे मात्र आल्यानंतर मुळात माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरणच असं आहे. अगदी सोपं आहे. पण तेच नामस्मरण जर कानावरती पडलं की लगेच काय येते महिला मंडळ? तुमचं तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडला ना, त्या तुकाराम महाराजांचा थोडा आपण अधिकार पाहून गेलो तर वारकरी संप्रदायाचं नाक तुकोबरायांना म्हटलं जातं. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. म्हणतात ना, जगण्याचा पाया चालण्याचे बाळा, जगण्याचा पाया विचारांचे काळा. तुकाराम तुकाराम जगण्याचा पाया. गोड असं तुकोबरायांचं वर्णन केलेलं आहे. मुळात बघा महिला मंडळ, संत महात्म्यांनी आपल्या स्वतःच्या उद्धाराकरिता, आपल्या म्हणजे स्वतःच्या म्हणजे तुम्हा आमच्या उद्धाराकरिता अनेक गाथा पूर्णांद्वारे अभंगाची निर्मिती करावी. इतकंच नाही तर बघा त्या अभंगातून इतकं गोड वर्णन केलेलं आहे. पण आज आपलं जे जीवन आहे ते नको त्या गोष्टीकडे वळालं आहे. म्हणून देहाचं सार्थक कशानं होईल संत महात्म्यांनी आपल्याला सावध केलेला आहे. आता जागा रे भैडनो जागा, कितपर्यंत जागा. जोपर्यंत तो काळ घ्यायला येत नाही ना तोपर्यंत तुम्ही आम्ही जाग झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ते तुकाराम महाराज बद्दल फार काही म्हणता येईल. मला सांगा, जे तुकाराम महाराज आजच्या अभंगातून भगवान परमात्म्याच्या महानतेचं व्यापकतेचं वर्णन करतात तर तुकाराम महाराज म्हणजे सामान्य महात्मा नाही. समाजाला किती त्रास द्यावा. शिवबा कासाराच्या पत्नीनं उकळतं पाणी सुद्धा कशा जय माझी काया लागला वनवा, जय माझी काया लागला वनवा, लागला वणवा, जले माझी काया लागला वणवा, जय माझी काया लागला
स्वतःच्या अंगावरचा देहावरचा जो दाह होत होता तो शांत करण्याकरिता जगाच्या मालकाला विटेवरच्या मालकाला हाक धाव घाली आई आता पाहतेस काय. जीवनामध्ये बघा ज्या ज्या वेळी आपल्यावरती संकट ओढावतं ना मायबाप, त्या संकटातून सावरण्याकरिता संकटातून स्वतःचा बचाव करण्याकरिता आपण कुणाचा धावा करतो? बसलेल्या महिला मंडळ मला एक उत्तर द्या. संकटातून जर वाचायचं आहे अगोदर जवळ आपल्या आसपास कोण आहे आपण काय करतो? हा मग एखादी बाई असेल ती आपल्या पतीला हाक मारेल, हा किंवा जवळपास कोणी जर बहीण असेल सासूबाई असेल तिला हाक मारेल, बरोबर ना? पण मला सांगा तर फारच मोठं संकट असेल त्या संकटातून कधी कधी माणूस काय विचार करतो की त्या जर माणसाला मी वाचवायला गेलो तर त्याच्यात कुणाला गुंतून पडावं लागेल? स्वतःला गुंतून पडावं लागेल त्याच्यापेक्षा त्याच्या मदतीला नाही गेलेलं. मग अशा वेळी आपण त्या जगाच्या मालकाला विटेवरच्या मालकाला हाक मारतो. अंतकाळी ते संकटाच्या वेळी, अंतकाळी ते संकटाच्या वेळी हरितया सांभाळी अंतरी माये, हरितया सांभाळी अंतरी माये. अंतकालिका अंतकाळी आपण सुद्धा त्या जगाच्या मालकाला हाक. पण मला सांगा बसलेल्या महिला मंडळ, तो जगाचा मालक खरंच आपल्या मदतीला धावून येईल का? बरं कुणाच्या मदतीला धावून येईल? ज्यानं जीवनामध्ये भक्ती नामचिंतनाची साधना केली असेल त्याच्याच मदतीला तो धावून, येड्या गबाळाच्या मदतीला धावून जाईल का? तो देव सुद्धा जैसेच तसे आहे. जो भगवान परमात्मा आणि त्याचं आपण नामचिंतन जर करत असू निश्चितच आपल्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार. कारण बघा संत महात्म्यांनी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत महात्म्यांनी अनेक मार्ग दिले, जसे की आषाढी पंढरीची वारी असेल, बरोबर ना महिला मंडळ? जाता का तुम्ही? झोपल्या की काय? मग आता कशा हसल्या? पंढरपूरच्या वारीला आळंदीच्या वारीला आपण गेलंच पाहिजे, कारण संत महात्म्यांनी तो मार्ग दाविलेला आहे आपल्याला. पण एखाद्या बाईला सांगा मावशी चला पंढरपूरला, येत आहे का पंढरपूरला? मावशी म्हणते आता काय यायला जमणार. अनेक कारण देतो आपण, आहेत ना तुमच्याकडे ही कारण? बाई आताच माझ्या 3 मुलीची लग्न झाली, शेवटची 4थी मुलगी लहान मुलगी राहिलेली आहे, तिचं तेवढं लग्न केलं की पंढरपूरला यायला मी मोकळीच. पाठीमागच्या महिला मंडळ भूक लागली का काय? जराशा हसा ना. डोक्यावर पदर घेतलेल्या, बिगर पदर घेतलेल्या, हा म्हणजे उद्याच्या कीर्तनाला तरी नक्की घ्याल, कारण आपली ती संस्कृती आहे. आपण कुठे होतो? पंढरपूरच्या. अहो एखादी शेजारीन बाई म्हणते की बाई चला पंढरपूरला, पण शेजारीन बाईच्या पाठीमागं लागून बाई पंढरपूरला गेली की ती बाई काय म्हणते? या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया, हिला पंढरीला नेलं ग बया. पंढरीची वाट बहु अवघड, चालता चालता पायाला येती फोड, बरोबर ना महिला मंडळ? हा आता ह्या शेजारीन बाईच्या पाठीमागं लागून जर ही शेजारीन बाई गेली, आता शेजारी बाईने या ठिकाणी कुठली घ्यायची? हा आई तुमच्या शेजारींचं नाव सांगता का जरा? हा लाजू नका सांगा. ताई तुमच्या शेजारीचं नाव सांगा बरं. कुणी सांगत नसेल तर आपण गृहीत धरूया. अहो एखादी जर सीताबाई असेल ना तिच्या बाजूला राहणारी गीता आहे. हा आता सीताबाईच्या पाठीमागं लागून गीताबाई गेली कुठे?
गीताबाई काय म्हणेल, या सीताबाईनं बरं नाही केलं ग बया. कुठे नेऊन? पंढरपूरला नेऊन. तर पंढरपूरची वाट जी सांगितलेली आमच्या साधू संतांनी, पंढरीची वाट बहु अवघड, चालता चालता पायाला येती फोड. एकनाथ महाराजांनी शेजार नावाच्या या प्रकरणामध्ये जो शेजार सांगितलेला आहे, तो शेजार म्हणजे आपल्या घराच्या बाजूचा शेजार. हा देहरूपी जो शेजार आहे ना, या देहरूपी शेजारामधले जे काम आहे, क्रोध आहे, दंभ आहे, अहंकार, जोपर्यंत हे षड विकार आपण जाळून टाकत नाही, तोपर्यंत जीवनामध्ये देहाचं सार्थक होणार नाही. म्हणून महिला मंडळ वेळात वेळ काढून येथे आलात ना, तसं वेळात वेळ काढून आपण महिनाभर पंढरपूरची वारी केली, 15 दिवसाची आपण आळंदीची ज्ञानोबाची वारी केली पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई आम्हाला संसारातून तेवढा वेळ मिळत. संत महात्म्यांनी संसाराचं वर्णन करत असताना, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आहे का महिला मंडळ? आजपर्यंत तुम्ही संसार केलात ना. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबांनो, जन्माला येऊन आपण अनेक रंगामध्ये रंगून जातो. कुणी वा वा क्या बात आहे. संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी आठवत नाही. आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, पायी देव आठवत संसाराच्या पायी देव आठवत नाही. ते माईकला थोडा आवाज नाही. पुढे काय आहे ताई? पुढे काय आहे बघा. जीवनामध्ये सांसारिक माणसाची व्यथाच अशी आहे, संसाराच्या पायी देव आठवत नाही. तुम्हाला सुद्धा आठवतं का महिला मंडळ? खरं सांगा, कीर्तनात खोटं बोलायचं. मुळात आपल्या स्थिती अशी झाली की प्रपंच संसार झाला आवडीचा आणि परमार्थ झाला सवडीचा. सवड म्हणून करतोय. उगाच शेजारीन बाई पंढरपूरला जाते म्हणून तिच्या पाठीमागं लागून. हा, एखादी गोष्ट कशी असते, एखादा घर मालक काय करतो, एखाद्या घरामध्ये कुत्रा पाळतो आणि त्याच्यासोबत गाढव सुद्धा. मालक काय करतो, सकाळी कामावरती गेला की रात्री घरी येताना ते कुत्र्याकरिता 4-5 बिस्किटचे पुडे घेऊन कुत्र्याला टाकणार. बिचारा गाढव रडतो, विचार करतो की मालक मात्र ते कुत्र्याकरिता रोज गुड्डीचे बिस्किट पुडे काय आणतो, क्रॅकजेकचे काय आणतो, बदलून बदलून बिस्किटचे पुडे आणतो. मी मात्र दिवसभरात इतकं काम करतो, पण माझी चिंता काही मालकाला अजिबात नाही. एक दिवस गाढव विचार करतो की ते कुत्र्याच्या जवळ आपण गेलं पाहिजे आणि ज्यावेळी मालक त्याला बिस्किट पुडे टाकणार त्यावेळी थोडेसे आपण खाल्ले. दुसऱ्या दिवशी तो प्रयोग करूनच पाहतो. ज्यावेळी मालक घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर ते कुत्र्याच्या समोर बिस्किटचे पुडे टाकले की गाढव सुद्धा तिथे जाऊन बिस्किट पुडे खाऊ. मला सांगा, तो गाढव, बिचारा गाढव काय करत नाही, फक्त बिस्किटचे पुडे खातो. मालक इतका दबादबा त्याला मारतो. सांगायचं तात्पर्य, तो गाढवच विचारतो की अहो मालक, रोज तुम्ही कुत्र्याकरिता बिस्किटचे पुडे आणता, मी मात्र दिवसभर राब 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 काबड कष्ट करतो, ओझे वाहतो, पण माझ्याकरिता शिळ्या भाकरीचा तुकडा सुद्धा कधी मिळत. ज्यावेळी ओझे वाहण्याकरिता कुठेतरी भटकत असतो, कुठेतरी शिळं पाकं पडलेलं अन्न मला खावं लागतं. याचं कारण असं आहे की कुत्रा फक्त काय करतो, घराची राखण करून येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावरती काय करतो, फक्त भुंकत राहतो. मालकानं कुत्र्याला आवड म्हणून पाळलेलं असतं आणि गाढवाला त्याप्रमाणे उगाचच. जर मनापासून भक्ती करायची असेल ना, तर मनापासून भक्ती केली तर त्या भगवान परमात्म्यापर्यंत ती पोहोचते. तुकोबराय म्हणतात की बाबांनो, माझा भगवान परमात्मा विटेवरचा मालक केवढा आहे, शब्दानं सुद्धा मला वर्णन करता येत नाही, पण एखाद्या भक्ताच्या मदती करिता किंवा भक्ताच्या भावा करिता तर संपुष्ट होतो. किती संपुष्ट होतो? अभंगाचं प्रथम चरण.
प्रभु भावे एवढा एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे एवढा एवढा प्रभु भावे तेने संपुष्टि रहावे तेने संपुष्टि रहावे ओय भक्ती केला तैसा ओय भक्ती केला तैसा ओय भक्ती केला तैसा ओय भक्ती केला तैसा संपुष्टी राहावे एवढा प्रभु भाय केवढा शब्दानं सुद्धा वर्णन करता येत नाही. तुकोबराय म्हणतात की जो भगवान परमात्मा ज्या यशोदा मैयाने इतके वर्ष सांभाळ केला त्या यशोदा मैयाला सुद्धा कळालं नाही की परमात्मा माझा केवढा आहे. एक वेळेचा प्रसंग बघा, यशोदा मैया स्वयंपाकघरामध्ये कामानिमित्तानं गुंतल्या, कामामध्ये मग्न झाल्या. इकडे मात्र कृष्ण परमात्म्याने बाहेर अंगणामध्ये यावं. रांगते असे कृष्ण परमात्मा होते. रांगते म्हणजे महिला मंडळ. रांगणारी मुलं किती महिन्याची असतात बोला ना जरा. 7, 8 किंवा 9. त्याप्रमाणे कृष्ण परमात्मा सुद्धा तेवढेच होते. चांगला अनुभव आहे तुमचा. आता रांगत 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 बळीराम दादा सुद्धा तिथं होते. रांगता रांगता कृष्ण परमात्म्यानं तिथं थोडी माती होती पडलेली ती तोंडामध्ये. लगेचच बळीराम दादांना पळत पळत आईकडे यावं. मैया मैया कृष्णानं माती. पुन्हा यशोदा मैया बाहेर आल्या. बाहेर आल्याच्या नंतर पाहिलं कृष्णा तू माती खाल्ली. कृष्णा तू माती खाल्ली. आई ग मी माती खाल्ली नाही. आई यशोदा मैया म्हटल्या कृष्णा तू खोडी नको करू, अजिबात खोडी करू नको. तुझे पराक्रम मला माहित आहेत. गोड वर्णन केलेलं आहे. खोड्या नको करू माझे बाबा ओ धावनिया धरिला करी बैसविला मांडीवरी. कृष्ण सनातन पाहूया या या कृष्ण सनातन पाहूया या या का बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. बस झालं तुझ्या खोड्या, आता फार खोड्या केल्यास. कृष्ण परमात्मा म्हणते आई मी माती खाल्लीच नाही ग. म्हणतात ना आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा. बळीराम दादा खोटे बोलितो बळीराम दादा. उभांड घेतो मजवरती आई आई ग आई नाही खाल्ली ग म्या माती. आई मी माती खाल्लीच नाही. कारण बळीराम दादा काय करतो खोटे बोलतो. विरोधी पक्ष नेता कधी आपल्या बाजूने बोलणार आहे का? त्याप्रमाणे आता यशोदा मैया म्हटल्या अरे कृष्णा तू माती खाल्लीच नाही म्हणतोस खरे, पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? जरा आ कर बघू. कृष्ण परमात्म्याला आ करायला यशोदा मैयांनी सांगावं. कृष्ण परमात्म्यांनी आ केल्याच्या बरोबर मारावया तिने उगारिली काठी आणि भुवन ते कोटी 14 एकी. 14 भुवनांचं दर्शन त्या यशोदा मैयाला झालं. कुणाच्या मुखारविंदात कृष्ण परमात्म्याच्या. मग त्या यशोदा मैयाला सुद्धा कळालं नाही माझा परमात्मा केवढा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. ज्या अर्जुनाच्या सोबत माझ्या भगवान परमात्म्याने एकत्र झोपावं. एखाद्या पलंगावरती
झोपावं, एका ताटामध्ये जेवण करावं. त्या अर्जुनाला सुद्धा कळालं नाही माझा परमात्मा केवढा आहे. माझ्या जनाबाईने हृदयामध्ये धारण केलं, तिला सुद्धा कळालं नाही माझा परमात्मा हृदय बंदिखान केला आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या गोरा धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या गोरा धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर. माय बाप जीवनामध्ये भक्ती करायची आहे ना तर अशी भक्ती असली पाहिजे. तुकोबरा म्हणतात एवढा प्रभू भावे भक्ताच्या भावाकरिता प्रेमाकरिता मायेकरिता तेणे संपुष्टी राहावे. लहान सुद्धा भगवान परमात्मा होतो कुणाकरिता भक्ताकरिता. मग आपण अगोदर भक्त बनलं. भक्त केव्हा बनणार ज्यावेळी आपण जीवनामध्ये नित्यनेमाला महत्व देणार. पण आपल्या जीवनामध्ये नित्यनेम आहे का महिला मंडळ? पूर्वीचा एक काळ असा होता की पहाटेच्या वेळी आमच्या माता माऊल्या उठायच्या आणि कुठेवरती जात्यावरती बसून दळण. आता जाते राहिले का ते गेले? सासवत्या बाई तुम्ही दळू दळू मेल्या आणि आमच्या राज्यामध्ये आता पिठाच्या गिरण्या आल्या. अलीकडच्या काळात बहुतेक वा वा क्या बात आहे वा पहिला म्हणजे टाळी 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 कौतुके तू ये रे बा वर्षामध्ये 7-8 दिवसामध्ये कीर्तनकार येणार, अभंग निवडणार, कीर्तनाचं चिंतन मांडणार आणि तो निघून जीवनामध्ये बदल किती आहे हे इथून दिसून येतं. म्हणून टाळीन करता टाळ्या वाजवायला. मुळात बघा आपण ऐकू जे श्रवण करतो त्याच्यामध्ये बदल सुद्धा म्हणून जे ऐकतो ना ते आचरणात आपण आणलं पाहिजे. खरी भक्ती इथे दिसून येते. खरं नामचिंतन जीवनामध्ये नित्यनेम जो करतो ना माणसाला बघा जगाच्या पाठीवर कुठेही गेलं ज्यावेळी ते अंतकरण मनापासून वाटतं ना की हे बोलावं ते किती ठरवलं ते थांबत नाही. ताईंच्या मनात आलं, ताईंनी प्रमाण म्हणून टाकलं. कुठेतरी महिला मंडळ आपल्याला सुद्धा ही जागा मिळाली पाहिजे. कारण 33वं वर्ष आहे. ह्याच महिला मंडळांनी उभं राहावं असं काही आहे का? अजिबात नाही. कुठेतरी आपला सुद्धा यांच्यामध्ये नंबर लागावा. हा खरा जीवनामध्ये आणि खरं हे सप्ताहाचं सार्थक आहे. जीवनामध्ये बघा नित्यनेमाला इतकं महत्त्व दिलं पाहिजे की आपण होतो ओव्यांकडे. अलीकडच्या काळात ओव्या राहिल्या नाही.
अहो एखादी बाई जात्यावरती दळण दळायला जर सहज बसली, एका गावात अशीच गंमत झाली. आम्ही कीर्तन करण्याकरता गेलो आणि कीर्तन झालं, रात्रीचा मुक्काम त्यांच्या घरी केला आणि पहाटेच्या वेळी त्या आजीबाईनं ओव्या म्हणायला सुरुवात केली. माडाच्या ग पाऱ्या मंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, न उठ गोधडीतल्या सोंगा. कशाचा हसायला आलं? अहो जर आवडली असेल तर रेकॉर्ड करून घ्या, पुन्हा म्हणेल मी. आवडली का? अजिबात घेऊ नका. म्हणजे कोणती ओवी म्हटली पाहिजे? संत महात्म्यांनी अनेक वाङ्मयातून आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ना, ते अजिबात कमी नाही. इथे सप्ताहामध्ये जे ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, त्या पारायणामध्ये सुद्धा आपण लाभ घेतला पाहिजे. पण आमच्या महिला मंडळाचं एक नेहमी कारण असतं, ताई आम्हाला वेळ मिळत. महिला मंडळ ही वेळ मिळत नसते, ती काढावी लागते. पण भगवान परमात्म्याला आपण जितकं वेळ देणार ना जीवनामध्ये, तितकं आपल्या नावानं ती नामचिंतन, ती भक्ती मात्र जमा होणार. पूर्वीचा एक काळ असा होता की पहाटेच्या वेळी माता मौल्या जात्यावरती दळण दळायला बसायच्या. इतकंच नाही तर आताच्या काळात पहाटेचे 5 वाजत, पहाटेचे डायरेक्ट 8च वाजतात. आता बघा महिला मंडळ 8 वाजता जर आपली माता माऊली उठली, पुरुष वर्ग स्नान गृह करता करता 9 वाजतात. स्नान होता होता असेच बागेमध्ये जाणार, फुले शोधणार. असे पाहता पाहता 10 वाजायला येतात. आता बागेतली फुलं शेजारीन बाई येऊन कधीच घेऊन गेलेली असते. मग त्या दिवशी असे 10 वाजायला की आपण म्हणतो आज देवपूजेकरिता जर फुलंच मिळाली नसतील तर देवपूजेला आज दांडीच मारली पाहिजे. योगायोगानं त्या दिवशी जर संकट आपल्यावरती ओढावलं तर देव सुद्धा म्हणेल की मावशी मला आता तुझ्या मदतीला धावून यायला जमणार नाही, मला दुसऱ्या भक्ताच्या मदतीला धावून जायचं आहे. जो भक्त पहाटेच्या वेळी माझी आळवणी करतो, उठा पांडुरंगा प्रभात संयोग माझी आठवण काढतो, वेळात वेळ काढून माझं भजन पूजन नामचिंतन. काही काही माणसांची जीवनामध्ये आज अशी अवस्था आहे की देवपूजेचा इतका कंटाळा, इतका कंटाळा, इतका कंटाळा. किती कंटाळा असावा देवपूजेचा तरी. त्यातल्या त्यात जर कुटुंबामध्ये कोणी गेलं म्हणजे महिला मंडळ सहज माणसं म्हणतात की निदान 13 दिवस तरी. म्हणून महिला मंडळ जीवनामध्ये जर तुम्हाला भगवान परमात्मा आपलासं करून घ्यायचं असेल ना, तुम्ही जर वारकरी असाल ना, तर आपल्या मुलाला सुद्धा सून वारकरीच पाहावी. अलीकडच्या काळात अवस्था अशी झाली, एखादी बाई तरी कीर्तन झाल्यानंतर भेटते, ताई बघा जरा आमच्या मुलाला एखादी, तुम्ही रोज ह्या गावाला त्या गावाला जाता. मग आम्ही एका गावात अशीच गंमत झाली. आई म्हटल्या, ताई बघा जर आमच्या मुलाला कुठे मुलगी मिळते का. आता आई आग्रहानं म्हणत होत्या. आईनं विचारलं, आई तुमच्या मुलाचं वय किती आहे जरा सांगू, सांगताय का जरा. आई म्हटल्या, ताई आमच्या मुलाचं वय आहे 42. मी म्हटलं कशाला उगाच 8 वर्षासाठी बट्टा लावून घेता. म्हणजे अवस्था अशी आहे आज की जे सप्ताहामध्ये इंटरेस्ट घेत असतील ना, कुठेतरी एखादा मुलगा सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करत असेल किंवा एखाद्या वारकरी संप्रदायात असेल, तर अशाच मुलांची लग्ने पटापट जुळतात. जे रखडले ते कायमचे रखडले. अजून सुद्धा अशा अवस्था आहेत. एका गावात अशीच गंमत झाली, एका मुलीचं लग्न जुळलं, सगळी चर्चा वगैरे झाली, अहो सुपारी सुद्धा फुटली, लग्नाची तारीख सुद्धा. पण मुलीची आई म्हणू लागली
की काही झालं तरी माझ्या मुलीला त्या मुलाला देणार. का बरं महिला मंडळ? आता तिचा बाप म्हणू लागला की 2-4 मजली बंगला आहे, 4-4 गाडी आहे, इस्टेट प्रॉपर्टी, सगळं काही चांगलं आहे आणि सगळं काही आता झालं आणि आता तू वेळेवरती नाही म्हणतेस. ती म्हटली की काही झालं तरी माझ्या मुलीला त्याला देणार. का बरं देणार नाही? मग तिनं सांगितलं, इकडे या, तुम्हाला सांगते की ह्याला न देण्याचं कारण म्हणजे हा मला पाहायला आला होता. जीवनामध्ये बघा, सुसंस्कृत जर सून करून घ्यायची असेल ना, निश्चितच बघा. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही मुलगी पाहायला जाता का? पूर्वीचा एक काळ असा होता, तुम्हाला माहीत असेल नसेल पण मी सांगून जाईल आणि नेहमी सांगत असते की पूर्वीचा एक काळ असा होता, जर मुलाला मुलगी पाहायला जायचं आहे, आपल्याला सून म्हणून ती घरात करून आणायची आहे, तर त्या मुलाची आई पाहायला जायची नाही. अलीकडच्या काळात मुलाच्या आईची पहिली तयारी असते. का? तर सून म्हणून. बरं जा तुम्ही, माझी काही हरकत नाही, माझं काही म्हणणं नाही, पण गेल्याच्या नंतर त्या मुलीला जे आपण प्रश्न विचारतो ना, ते प्रश्न म्हणजे सुसंस्कृत प्रश्न असले पाहिजे. आपण नको ते प्रश्न विचारतो. एका गावात अशी गंमत झाली, आता होणारी सून होणारी सासूबाई होणाऱ्या सुनेला पाहायला गेली आणि पहिलाच प्रश्न विचारला, तुला मेहंदी काढता येते का? त्या मुलीने हो म्हटलं. तुला ब्युटी पार्लर येतं का? तिने हो म्हटलं. आता ब्युटी पार्लर येतं का? हो म्हटल्याच्या बरोबर ती मुलगी मात्र त्यांना पसंत. पुढे सांगितलं, तुला फेशियल ब्लीच वगैरे करता येतं का? आता लगेचच तिने होकार दिल्याच्या नंतर जागच्या जागी लग्नाची तारीखच काढावी. आता लग्नाची तारीख काढल्याच्या नंतर 15 ते महिन्याभरात लग्न झालं आणि सून म्हणून नांदण्याकरता ही सासरी. महिला मंडळ ऐकताय ना पाठीमागच्या? लक्ष आहे ना? 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, पण ही काही कामाला हलत. करावं तरी काय? त्या सासूबाईचं डोकंच बंद पडलं. एक दिवस विचार करून 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 आपल्या पिंट्याला म्हटले, अरे पिंट्या, जरा सांग रे तुझ्या बायकोला, 2 महिने झाले लग्नाला, काही कामाला हलत नाही. पिंट्या म्हटलं, हे बघ आई, मला काय जमणार, तू काय तुझं ते तूच पाहून घे. कारण मुलं सुद्धा घाबरतात, जर मी त्याला काही बोललो तर तो ती राहते की निघून जाते, अशी अवस्था आहे आज. एखाद्याचे आई बाप गेले तर मुलांना काही फरक पडत, पण बायको निघून गेल्याच्या नंतर फरक. त्याचं सुद्धा तसंच झालं, नाईलाज झाला. आता आई विचार करून करून आजारी पडली, इतकी आजारी पडली. मग सुनेला हाक मारली, सुनबाई जरा इकडे येतेस का ग बाई? सुनबाई हाक मारल्यानंतर इथे येऊन बसली. विचारू लागल्या सासूबाई, सुनबाई, अगं ज्यावेळी तुला पाहायला आलो होतो ना, तुला विचारलं होतं फुलांच्या माळा बनवता येतात का? तू हो म्हटली. तुला रांगोळी काढता येते का? तू हो म्हटली. तुला मेहंदी काढता येते का? तू हो म्हटली. इथपर्यंत हरकत नव्हती. तुला ब्युटी पार्लर येतं का? तू हो म्हटली. तुला फेशियल ब्लीच येतं का? तू हो म्हटली. मला एकच सांग, सगळ्या जे प्रश्न विचारले होते त्यांचे तू उत्तर दिले होतेस. एकच सांग सुनबाई, ज्यावेळी तू स्वयंपाक घरामध्ये जाते ना, किचन रूम मध्ये जाते, त्यावेळी तुला काय काय येतं? मग तिने सांगितलं, सासूबाई, मला ब्युटी पार्लर येतं, मेहंदी काढता येते, रांगोळी काढता येते, फुलांच्या माळा बनवता येतात, पण स्वयंपाक घरात गेल्याच्या नंतर पहिली चक्करच येते. म्हणून महिला मंडळ, नको ते प्रश्न विचारण्यापेक्षा कधीतरी एखाद्या मुलीला प्रश्न विचारला का तुम्ही, तुला मोदक बनवता येतात का? गणपती बाप्पाला आवडतात ते विचारलं का? एक जरी महिला मंडळानं हात वरती केला ना, कमिटीकडून 500 रुपये बक्षीस. माझ्याकडून कुणी करणारच नाही हो, कारण स्वयंपाक आला नाही आला, युट्यूब गुरु आहेच. मुळात बदल हा घडला पाहिजे. संस्कार कुठून दिसून येतात? तर त्या मुलीला पुरणपोळी बनवता येत असेल, तिला मोदक बनवता येत असेल, हेही बनवता आलं नाही तरी चालेल. सासूबाई म्हणते की माझ्या घरात आल्यानंतर मी सगळं काही माझ्या सुनेला. निदान त्या मुलीला एक तरी प्रश्न विचारा की ज्यावेळी तू लग्न करून आमच्या घरात सासरे नांदायला येशील ना, ज्यावेळी आमच्या कोपरी गावात सप्ताह असतो, त्या सप्ताहामध्ये कुठेतरी तुझा सहभाग असला पाहिजे, कुठेतरी ज्ञानेश्वरीच्या पारायणाकरिता तू बसली पाहिजे. हा एक जरी प्रश्न विचारला ना, तरी देहाचं सार्थक तर होणार ना, जीवनाचं कल्याण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून बघा, खऱ्या अर्थानं बघा, संस्कृत भारत देश स्त्रिया कुठे कमीत नाही. कुठे कमी आहेत? कुठेच नाही. आज बघा, डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग, इंग्लिश म्हणणारे लोक आमच्यासारख्या लहान वक्त्याच्या पाया पडतात. आमचे काही लायक नसताना, ते काही पामर नसताना, पण फक्त ज्ञानोबा तुकोबा या भजनाला केलेला, फक्त या संतांना केलेला आमच्या वारकरी संप्रदायानं सलाम जो आहे, आणि म्हणून अख्खं जग त्यांना पूजतोय. म्हणून म्हटलेलं आहे, भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ति महान महान महान, जिसे
हार गए भगवान से, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान। भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान 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 महान। हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, नारी की शक्ति महान 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 जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान। म्हणून जीवनामध्ये बघा महिला मंडळ, खरे तर संस्कार आपल्यातूनच दिसून येत असेल. नित्य नेमाला फार महत्व दिलं पाहिजे. नित्य नेमानं देवघर साफ करत असू, नित्य नेमानं उंबरठा पूजन करत असू, नित्य नेमानं पूजा अर्चा करत असू, तुळशीला पाणी घालत असू ना, तर भगवान परमात्म्याला ही भक्ती सुद्धा फार आवडते. हे करत असताना पती हा परमेश्वर आहे म्हणून त्या पतीची सुद्धा सेवा केली. पती हा परमेश्वर असतो, पण परमेश्वर हा दारू पीत, हे तितकंच खरं आहे. म्हणून बघा संत महात्मे म्हणतात, नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जाते. आणि म्हणून बघा नित्य नेमाला आपण महत्व देणार, पण आपला नित्य नेम म्हणजे कसा, नित्य उठून या खावयाची चिंता. काहींना काय खावं हे वाटतं, पण काहींना काय काय खावं. मी म्हणत नाही महिला मंडळ तुम्ही खाऊ नका, जीवन जगायचंय, खाल्लं पाहिजे, पण ज्या भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा देह प्राप्त करून दिला ना, त्याच्या अगोदर आपले काय नियम आहेत, ते नियमावलीला आपण महत्व दिलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की अशी भक्ती जर जीवनामध्ये तुम्ही आम्ही केली तर निश्चितच भगवान परमात्मा त्या भक्ताकरिता कोणत्याही रूपात येऊन त्या भक्ताचं काय करेल, रक्षण करेल, त्याला संकटातून वाचवेल. इतकंच नाही तर मागे पुढे उभा राहून त्याचा सांभाळ करेल. जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागता शरणगत शरण्य मीची म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवरया. जर मागे आणि पुढे उभा राहून भगवान परमात्मा जर भक्ताचं रक्षण करत असेल, सांभाळ करत असेल, तर भक्ती ती आवडीनं करणं. ज्यावेळी आवडीनं एखादा भक्त त्या भगवान परमात्म्याची भक्ती करतो ना, त्यावेळी स्वतः ज्ञानोबराय काय म्हणतात, परी प्राणा परोते मज आवडते निरोते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. आवडीनं भावानं श्रद्धेनं माझ्या चरित्रांचे, माझ्या लीलांचे जो वर्णन करत असेल ना, असं असणारा भक्त माझ्या स्वतःच्या प्राणापेक्षा मला जास्त आवडतो. मग भक्त बनणं गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात, एवढा प्रभू भावे, केवढा प्रभू भावे शब्दानं सुद्धा सांगता येत नाही, पण भक्ताच्या भावाकरिता काय करतो, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, पुरावी धरावी ते इच्छा, पुरावी धरावी ते इच्छा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरवी धरा विचा, पुरवी धरा विचा, होय भक्ती होय भक्ती केला तैसा, पुरवी धराविती इच्छा, पुरवी धराविती इच्छा, पुरवी धराविती इच्छा,
भगवान परमात्म्याने पूर्ण केली, जर तुम्ही आम्ही सुद्धा त्याच्या आवडीनं श्रद्धेनं भावानं निष्ठेनं भक्ती केली, तर आपल्याही अंतःकरणातली मनोकामना इच्छा तो भगवान परमात्मा पूर्ण केल्याशिवाय आहे का कधी अनुभव? खरं तर बघा, जीवनामध्ये अनुभव म्हणून खरं जीवनामध्ये आवड इतकी महत्वाची आहे. मग ती आवड भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशी असली पाहिजे, भक्तीशी आवड असली. पण आपली आवड म्हणजे आगळीने वेगळी. आपण आवडीनं देवाला नाही भजत, पण आवडीनं जावयाला भजल्याशिवाय. एका गावात अशीच गंमत झाली. पहिल्यांदाच जावई यायचा म्हणून सासूबाईची केवढी तयारी, अक्षरदानी मच्छरदानी, 10-5 लोकांची तानातानी, अत्तर पाणी गुलाब पाणी, आणि सासूबाईची 10-15 दिवसापासूनच परेशानी. कशा करिता? महिला मंडळ ऐकताय ना पाठीमागच्या, जावयाच्या पाहुणचारा करिता. आता जावई हा असा असतो, हा जावई असा होता. तुमचे जावई कसे आहेत सांगताय का जरा? तुम्ही म्हणाल तुम्हाला काय करायचंय ताई? जावई हा असा असतो की सासूरवाडीत आल्याच्या नंतर काही सांगितलं ना सासरच्या माणसांनी, ते करायला तयार होतो, पण स्वतःची इज्जत जाऊ देत नाही. आता ह्या जावयाकरिता सासूबाईने इतका सुंदर पदार्थ बनवला. त्या पदार्थाचं नाव आहे, सांगूच का जरा? तुमच्याकडे तांदूळ पिकतात ना, तांदूळ पिकतात ना, त्या तांदळाचं ते पीठ आहे ना, ते पातळ करायचं आणि त्याचे घावणे, काय म्हणतात तुमच्याकडं? भागाभागाची पद्धत आहे, घावणे म्हणतात. आता ते तांदळाच्या पिठाचे घावणे म्हणजे त्याला मराठवाड्यामध्ये धिरड म्हणतात. आणि ते धिरड म्हणजे गुळाच्या पाकासोबत खायचे होते. आता जावया करता ते गुळाचं पाणी केलं सासूबाईनं, ते धिरडे काढले. हा पदार्थ इतका आवडला त्या जावयाला, इतका आवडला. मग महिला मंडळ तुम्हाला सांगते, अगदी 15 ते घावणे खाल्ले धिरडे, आणि 4 गुळाच्या वाट्या हा जावई पेला. इतका पदार्थ आवडला. सासूबाईला सांगितलं, सासूबाई अहो तुम्ही पदार्थ जो बनवलेला आहे त्याचं जरा नाव सांगा. तर सासूबाईने सांगितलं, त्याला धिरड आणि गुळवणी म्हणतात. सासूबाईने सांगितल्याबरोबर त्यानं ते नाव लक्षात राहावं. सासूरवाडीहून जसा आपल्या घरी जायला निघाला, धिरड गुळवणी धिरड गुळवणी धिरड गुळवणी म्हणत म्हणत घोकमपट्टी करतच निघाला. सासूरवाडीच्या बस स्टॉप पर्यंत पोहोचला. आता एसटी काय येत नाही म्हणून रस्त्यानं अनवाणी चालत चालत, पूर्वीच्या काळचे जावई फॉर्च्युनर, ऑडी स्काडा यासारख्या गाड्यात जात अनवाणी शेताच्या बांधावरून ते प्रवास करायचे. तो सुद्धा जावई त्यातलाच होता. आता चालता चालता पुरुष वर्ग एका म्हशीचं शेण रस्त्यात पडलं होतं. घोकमपट्टी करता करता म्हशीच्या शेणावरती याचा पायच पडला. आता पाय पडल्याबरोबर जसा घसरल्याबरोबर पसरला आणि सारच मागचं पुरुष वर्ग काय विसरला हो? धिरड आणि गुळवणी. घरी पोचला आणि बायकोला सांगू लागला की तुझ्या आईनं जो पदार्थ बनवला होता ना तो मला आताच्या आता. बायको म्हणू लागली, जरा नाव सांगताय का त्याचा? हा म्हटला, मला काही भानगड माहीत, पण इतका सुंदर पदार्थ की अजूनपर्यंत मी कधी त्याची टेस्ट सुद्धा पाहिली. मला आताच्या आता बनवून हवाय तो पदार्थ. आता बायको सांगते, जरा नाव सांगा. हा म्हटला, नाव गाव काही माहीत नाही, पण मी 10 ते 15 खाली आणि 4-5 वाट्या पेलो. आता हिला नावच काही कळत नाही, माहीत पडत नाही, ती देईल का हो बनवून? मला सांगा, एखाद्या ठिकाणी पत्त्यावरती तुम्हाला पोहोचायचं आहे, त्याचा जर पत्ता ॲड्रेसच तुम्हाला माहीत नसेल, तुम्ही पोहोचाल का? त्याप्रमाणे तिची सुद्धा अवस्था झाली. हा म्हणतोय मला आत्ताच्या आत्ता बनवून हवंय म्हणजे हवंय, आणि नाही दिलंस तर तुझं काय करील? कीर्तनात सांगायची गरज. ती सुद्धा घाबरली. बनवून तर द्यायचं आहे पण नावच माहीत नाही. शेवटी तिचा सुद्धा राग आला. रागाच्या भारत महिला मंडळ काय करते सांगता येईल? लांब कशी बांबूची काठी घेतली आणि दबा 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 त्याच्या पाठीवरती मारायला सुरुवात केली. आता शेजारीन बाई वासावरती तसंच पुरुष वर्ग. लगेचच शेजारीन बाई आली आणि म्हणू लागली, अहो बाई तुम्ही डोक्यात तुमच्या फरक बिरक पडला की काय? तुम्ही पागल बिगल झालात की काय? कशाला तुम्ही तुमच्या नवऱ्याला मारता हो? इतकं मारलं इतकं मारलं इतकं मारलं, अगदी धिरड्यासारखी पाठ लालच करून टाकली. तेव्हा त्याला आठवलं, हा धिरडा आणि याच्यातून घ्यायचं एवढंच. जावई धिरडा आणि गुळवणी हे नाव विसरला, परिणाम त्याला मार खावा. त्याप्रमाणे आज जगाच्या मालकाला, विटेवरच्या मालकाला, जगाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा, आज त्याला तुम्ही आम्ही आज विसरलो. विसरली तया विसरली तया
पचतील खाणे 84च्या म्हणून पंढरपूरला जाताना विटेवरच्या मालकाचं दर्शन घ्यायचं आहे. महाद्वारापर्यंत पोचायच्या आधी 84च्या फेऱ्या माराव्या. जे वारकरी जातात ना त्यांना त्याचा अनुभव आहे. म्हणून जीवनामध्ये बघा ते भगवान परमात्म्याला विसरल्यानंतर 84च्या फेऱ्या जर माराव्या लागत असतील तर आधीच आपण सावध झालो, कशा करीता आलो आणि काय केलं पाहिजे, नको त्या गोष्टीकडे वळण्यापेक्षा आपण परमार्थाची वाटचाल जीवनामध्ये केली पाहिजे. आणि इतकंच नाही तर आपल्या लेकरा बाळांना सुद्धा ती वाट दाविली. म्हणून तुकोबरा म्हणतात एवढा प्रभू भावे. भगवान परमात्मा केवढा आहे शब्दानं सुद्धा वर्णन करता येत नाही, पण भक्ताच्या भावाकरिता त्याने संपुष्टी राहावे. अहो तुकोबरे सांगा तरी आम्हाला की कोणत्या भक्ताकरिता भगवान परमात्मा संपुष्ट झाला. ज्यावेळी बघा जगाचा मालक विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराया आणि नामदेवराया तिघांच्या चर्चा चालल्या होत्या. सहज नामदेवरायांनी म्हणावं, देवा तुमचा आवडता भक्त कोणता आहे. आता विटेवरच्या मालकानं जगाच्या मालकानं म्हणावं की माझ्या सगळ्यात आवडचा, माझ्या जवळचा आणि सगळ्यात आवडता भक्त कोणते, तर ते म्हणजे आरणगावचे सावता महाराज असतील. आता नामदेवरायांना मात्र राग आला. कुणाचं नाव घेतल्याच्या नंतर, सावता महाराजांचं नाव घेतल्याच्या नंतर नामदेवरायांना राग यावा. नामदेवरायांना राग यावे याचं कारण सावता महाराजांचं नाव घेतलं म्हणून नाही राग आला. नामदेवरायांना फक्त एवढंच अपेक्षित होतं की मी 24 तास भगवान परमात्म्याच्या सानिध्यात राहतो, तरी सुद्धा जगाचा मालक विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा मला जवळ करत नाही, मी त्यांना आवडत नाही. नामदेवरायांनी म्हणावं, अहो देवा 24 तास तुमच्या सानिध्यात राहून मी तुम्हाला आवडत नाही, त्याचं कारण काय आहे. आणि आरणगावचे सावता महाराज आहेत ते तुम्हाला का आवडतात. त्यावेळी जगाच्या मालकानं विटेवरच्या मालकानं म्हणावं, त्याचं कारण असं आहे की आरणगावचा जो सावता माळी आहे ना, तो शेतामध्ये ज्यावेळी भाजी पेरतो ना त्यावेळी सुद्धा माझं भजन करतो, म्हणून तो मला आवडतो. नामदेवरायांनी म्हणावं, अहो देवा तू कधी आषाढी पंढरीच्या वारीला सुद्धा जात नाही, कार्तिकेच्या वारीला सुद्धा जात नाही, तरी सुद्धा ते तुम्हाला आवडतात. पुन्हा देवाने म्हणावं, नाम्या तुला पाहायचं आहे की संत सावता महाराज माझ्याकरिता काय करू शकतो. मी म्हटलं जीव दे, तर जीव हे देईल. आता नामदेवराय म्हटले की देवा मला आत्ताच्या आत्ता पाहायचं आहे. सोबत ज्ञानोबराय सुद्धा होते. विटेवरच्या मालकानं मात्र परीक्षा घ्यायची होती, पाहायचं होतं नामदेवरायांना. म्हणून देवानं मात्र साधस स्वरूप धारण करावं. देव पुढे पळताय, रात्रीचा प्रसंग, आणि नामदेवराया पाठीमागे, त्यांच्या पाठीमागे ज्ञानोबराया, तिघांनी मात्र रात्रीच्या वेळी पळत पळत त्या शेतामध्ये जावं. त्यावेळी प्रकार पाहिला तर सावता महाराजांचं भजन सुरू होतं. कांदा 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 मुळा कांदा 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 मुळा भाजना उभी विठाबाई माझी कांदा विठाबाई माझी. गोड असं वर्णन केलेलं आहे. ताई चालच अशी आहे, 3 जर कांदे घेतले ना तरच चाल जमते, नाहीतर सगळे वांदेच वांदे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. शेवटी सांगितलेले सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गुबळा गळा. सतत मुखार विंदामध्ये ते विटेवरच्या मालकाचं भजन सुरू असायचं. ज्यावेळी हा प्रसंग पाहावा, आता विटेवरच्या मालकानं सावता महाराजांजवळ जावं आणि म्हणावं, सावता महाराज मला कुठेतरी लपवण्याकरिता जागा द्या, लपण्याकरिता जागा द्या. आता सहज सावता महाराज म्हटले,
अहो माझ्या शेतामध्ये इतके अनेक प्रकारचे कांदा, मुळा, गाजर, ऊस, रातळू सगळ्या काही प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत ना. तिथे तुम्ही कुठेही लपवू शकता. तिथून तुम्हाला कुठलाही चोर शोधणार नाही, त्यांना तुम्ही दिसणार. पण जगाच्या मालकानं, विटेवरच्या मालकानं जे रूप धारण केलं होतं, जगाचा मालक म्हटला की माझ्या पाठीमागे लागलेले जे चोर आहेत ना ते सामान्य नाही, साधे चोर नाही. ते दोन चोर असे आहेत, एक म्हणजे ज्ञाना आणि दुसरा म्हणजे नामा. ते जगाच्या पाठीवर कुठे जरी मी लपलो तरी मला शोधून सापडल्याशिवाय स्वस्त बसणार. त्यावेळी मात्र सावता महाराजांच्या लक्षात आलं की हा सामान्य मनुष्य नसून, सामान्य गृहस्थ नसून तर जगाचाच मालक साक्षात म्हणजे परीक्षा घेण्याकरिता आलेला आहे. हातामध्ये जी धाई विळी होती ना ती घ्यावी, आपली छाती विदीर्ण करावी आणि विटेवरच्या मालकाला म्हणावं की देवा आता तुम्ही आतमध्ये काय भक्ती असावी. साठविला हरी हृदय मंदिरी, त्यांची सरली एर झाला सफळ व्यापार. म्हणून म्हणतात एवढा प्रभू भावे त्यांनी संपुष्टी राहावे. भक्ताच्या भावाकरिता किती संपुष्ट होतो माझा परमात्मा हे सावता महाराजांच्या उदाहरणातून, या ठिकाणी चरित्रातून दिसून येतं. ज्यावेळी विटेवरच्या मालकानं घाई गडबडीनं सावता महाराजांच्या हृदयामध्ये लपवण्याकरिता घाई गडबडीनं आतमध्ये जावं ना, त्यावेळी छोटासा शेलाज आहे, पितांबर आहे, तो बाहेर राहिला होता. ज्ञानोबरायांनी लांबूनच पाहिल्याबरोबर ओळखलं की देवा तुमची लीला आघात आहे, आता बाहेर या. आम्हाला कळालं की सावता महाराजांची भक्ती काय आहे. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. जशी आपण त्याची भक्ती करणार ना त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा मनोकामना मात्र पूर्ण. आणि बघा अशाने आपण देवाकडे काही मागितलं तो देव पूर्ण करत. पण मागण्याचं ज्ञान. एकाची बायको हरवली, बायको हरवली म्हणून तो प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये गेला आणि सांगू लागला प्रभू रामा माझी बायको तेवढी हरवली आहे, जरा शोधून देता का. आता प्रभू रामचंद्र म्हटले माझीच हरवली होती, तीच मला सापडली नाही. तुला जर तुझी बायको हवी असेल ना तर माझ्या कुठे जा, सेवकाकडे जा, माझ्या भक्ताकडे जा. आता पवनपुत्र हनुमानजी त्यांच्या मंदिरामध्ये यावं आणि भजन करावं लागलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणायचं का महिला मंडळ भजन? म्हणायचं आहे का? म्हणायचं आहे का? हो म्हणताय, पण आपल्याकडे वेळ सुद्धा. नंतर घ्यायचं की आता घ्यायचं? आता घ्यायचं का? इच्छा आहे का? थोडं प्रसन्न वाटेल, तुम्हाला आनंद वाटेल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवायची आहे. जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. राधे राधे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय राम जय जय राम. इतकं गोड भजन महिला मंडळांनी म्हटलं. असं वाटतं की आमच्या गावातल्या सप्ताहाला महिला मंडळाला घेऊन जावं. येता का? फार आनंद वाटला. अशीच भक्ती जरा जीवनभर आपल्या
जीवनात असेल ना, आयुष्यभर जीवनात असेल, तर खऱ्या अर्थानं तो विटेवरचा मालक प्रसन्न व्हायला वेळ लागणार नाही. हा भक्तीतला आनंद मात्र आपल्या जीवनामध्ये, कारण संत महात्म्यांनी अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे त्या अख्ख्या जगाला आनंदित केलं. पण आज आपल्या जीवनामध्ये संसारात आनंद आहे का? अहो, पती पत्नीचं नातं सुद्धा स्थिर राहिलेलं. पतीचं तोंड इकडं असतं तर पत्नीचं तोंड पती जर उत्तर दिशेला पाहत असेल तर पत्नी दक्षिणेला पाहते. ही जीवनामध्ये आज सांसारिकाची व्याथा आहे. कुठेतरी जीवनामध्ये आनंदपणा असला पाहिजे. हा आनंद केव्हा जागृत होईल? ज्यावेळी बघा, पूर्वीचा एक काळ असा होता तर खानदानी घराने पाहायला मिळतात का आता? कुठली तरी सासूबाईनं सून म्हणून कशाकरिता करून आणलेली असते. कुठेतरी कामाला हातभार लागेल, माझ्या मुलाचा संसार सुखाचा व्हावा. पण एकदा काही ती सून म्हणून नाण्याकरिता आली की ती काय म्हणते, हम दो हमारे, तुम्ही वेगळं राहा, हे जीवन आहे. कुठेतरी संस्कार आपण आपल्या आचरणात आणले पाहिजे. आम्ही नेहमी सांगत असतो बघा, आज खरा आनंद पाहायचा असेल ना महिला मंडळ, तो कुठे आहे? घरामध्ये एकत्रित सासू सुना नांदतात तिथे आनंदपणा दिसून येतो. ज्या घरामध्ये जावं तेव्हा एकत्रित नांदतात त्या घरामध्ये आनंद दिसून येतो. ज्या घरामध्ये भाव एकत्रित राहतात त्या घरामध्ये आनंद. ज्या घरामध्ये आजी आजोबा नातवंड पतवंड आहेत त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं आनंद पाहायला मिळतो. कधीतरी पाहत चला बघा, नेहमी उदाहरण देत असते. घर म्हटलं तर भांड्याला भांडं लागतं आणि भांड्याला भांडं लागलं की भांडण हा विषय कुठेतरी चव्हाट्यावरती भांडण आणण्यापेक्षा आपण तिथल्या तिथं जर एकमेकीला क्षमा केलं, माफ केलं तर ती भांडण स्वारक होते. निश्चितच त्या ठिकाणी ती भांडण थांबवून जाते. पण आपलं असं नाही. पूर्वीचा एक काळ असा होता की प्रत्येक आईची शिकवण आपल्या लेकीला काय असायची की बाळा, हे सासर जे आहे ना ते सासर म्हणजे सासरच आहे. त्या ठिकाणी किती त्रास सहन करावा लागला तरी बाईच्या जातीला तो त्रास सहन करावाच लागतो, कारण शेवटी तो सासुरवास आहे. अलीकडच्या काळात असं पाहायला मिळतं का? अहो, एखाद्या सासूबाईने जर सुनेला काहीतरी म्हटलं लगेचच आपली मुलगी काय करते, आपल्या आईला फोन करते, मला इथं काही राहायला जमणार. आपली आई सुद्धा इतकी हुशार असते हो, लगेचच लेकीला म्हणते तिथे काय राहायची गरज नाही, असं तसं हे झालं तसं, लगेचच बॅग भरून. ज्यानं लग्न जमवलं अख्ख्या गाव सगळ ती मुलगी काय करते, लोकांना पुढे सांगायची काही गरज नाही. या ठिकाणी जो नाव आहे ते कुणाचं खराब होतं पुढे विचार आपण करत नाही. कुठेतरी एकमेकींना तिथेच स्वारी म्हटलं. प्रत्येक सुनेने जर विचार केला की माझ्या घरामध्ये सासू आहे ना, माझ्या घरामध्ये जी सासू आहे ती मला आई प्रमाण आहे. हे झालं सुनांकरिता. आता सासवांकरिता सांगू का? प्रत्येक सासून जर विचार केला की माझी कुठली तरी कन्या कुठल्या तरी गावात, कुठल्या तरी घरात, कुठल्या तरी सासरी नांदायला गेलेली आहे, ती जर सुखात राहावी असं वाटत असेल तर घरात आलेली सून म्हणून लक्ष्मी, तिला लक्ष्मी माना. आपण मात्र लक्ष्मी मातेचे व्रत करतो कधी? मार्गशीर्ष मध्ये. आणि 12 महिन्यांपैकी हे 11 महिने जर सोडले तर 11 महिन्यांमध्ये लक्ष्मी कुठे असते आपल्याला कळत? ज्यावेळी बाबा लक्ष्मी माता घरात यायची वेळ असते त्यावेळी आपली लक्ष्मी माता झोपी गेलेली असते. मग ती लक्ष्मी माता बेसिंग मधले खरकाटे भांडे पाहिले की आल्या पावली निघून जाते. फक्त गुरुवार मध्ये, मार्गशीर्ष मध्ये ते उपवास केले म्हणजे लक्ष्मी माता प्रसन्न होईल का? तर नाही. जेवढे आपला काही येणारा प्रत्येक उजाडणारा दिवस आहे त्या दिवसाला जर आपण नित्य नेमानं जर महत्व दिलं तर खरंच साक्षात लक्ष्मी माता प्रसन्न व्हायला वेळ लागणार. गोड असं वर्णन केलेलं आहे. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये, हंसावरती बसून शारदे बसून शारदे मयुरावरती बसून करी घेवोनी आविणा, करी घेवोनी आविणा, करी मंजुळा गायना, ये सभेमध्ये हसून शारदे मयुरावरती बसून ये, हंसावरती
चिंतन केलं तर निश्चितच अन्नपूर्णाच्या रूपाने येऊन तुम्हाला प्रसन्न होईल, दर्शन दिल्याशिवाय राहणार. ज्यावेळी बघा सरस्वतीच्या रूपानं जर ती आली तर आपल्या सर्वांना विद्या प्राप्त करून देते, लक्ष्मीच्या रूपानं आली तर आपल्याला धनैश्वर्य प्राप्त करून देते, जर रेणुकेच्या रूपानं आली तर या जगातील विश्वातील रोगराई दूर करते. म्हणून बघा खरी स्त्री शक्ती कुठे दिसून येते तर आपल्या जीवनामध्ये जितकं नामचिंतन भक्ती असेल इथे दिसून येते. तुकोबराय म्हणतात होय भक्ती केला तैसा, त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा प्रसन्न होतो, प्राप्त होतो. भक्ताच्या अंतःकरणातली इच्छा मात्र मनोकामना पूर्ण पूर्वी धरावी ती इच्छा. भल्या भल्यांच्या अंतःकरणातली इच्छा माझ्या भगवान परमात्म्याने पूर्ण केली, तुमची आमची सुद्धा करेल. भगवान परमात्मा असा आहे अख्ख्या जगाला दान करणारा. आपण भक्ताकडून कशाचीच अपेक्षा करत नाही, फक्त भावाची अपेक्षा करतो. आणि इतकंच नाही तर पुढे सांगितलेलं आहे एवढा जगदानी, 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 मागे तुळशी रळवाणी, मागे तुळशी रळवाणी, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, मागे तुळशी रळवाणी, मागे तुळशी रळवाणी, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, एवढा जगदानी मागे तुळसी दलपाणी. भक्ताकडून फक्त फळ पान फूल ह्याची अपेक्षा श्रीमद भगवत गीता गोड वर्णन करते. पत्रम पुष्पम फलम तोय यो मे भक्त प्रयष्टती तदहम भक्तुपहत मश्रामी प्रयतात मनहा. पत्र पुष्प फल भगवान परमात्म्याला जर पान फळ फूल हे जर आपण समर्पित केलं, अर्पण केलं तर निश्चितच भगवान परमात्म्याला सुद्धा ते फार. मग भगवान परमात्मा जर असेल तर ती ही अपेक्षा आपल्याकडून पूर्ण झाली. पण आपली अवस्था अशी की सहज बाजारामध्ये चाललो तर आपल्याला जर देवाचं मंदिर लागलं, महिला मंडळ आपल्या मनात काय विचार येतो, जर बाजारात चाललीच आहे तर देवाचं जाता जाता दर्शन म्हणजे रिकाम्या हाताने आपण देवाकडं, खरंच रिकाम्या हाताने कधी देवाकडे जाऊ नये. विशिष्ट वेळ अशी देवाला आपण दिली पाहिजे. फार भगवान परमात्म्याला आवडते ती वेळ. कारण बघा देव सुद्धा विचार करतो की माझा भक्त जो मला दिवसभरातून दिलेला जो वेळ आहे ना, ते वेळेला मात्र न चुकता येत असतो. ती वेळ मात्र मला दिलेली आहे याची आठवण तो काढत असतो. आणि म्हणून आपण म्हणतो ना, विठ्ठलाला तुळसा गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा, ये रे बा विठ्ठला. मग गणपती विठ्ठलाला जर जगाच्या मालकाला तुळस इतकी प्रिय आहे, अति प्रियावडे तुळसी बुका, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, शिरी मस्तकी वंदितसे. विटेवरच्या मालकाला तुळस फार प्रिय आहे. म्हणून बघा विठ्ठलाला तुळस, गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहे. म्हणून आपण दुर्वा त्याला समर्पित करतो, अर्पण करतो. आणि भगवान महादेवांना बेलपत्र प्रिय आहे. आता हे काय तिन्ही काय आहेत, पानच आहे, पत्रच आहेत. मग भगवान परमात्मा भक्ताकडून जर पानाची अपेक्षा करत असेल तर ती आपल्याकडून पूर्ण झाली. म्हणून होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा विती इच्छा. भक्ताच्या अंतःकरणातली मनोकामना इच्छा पूर्ण करणारा तो जगाचा मालक आहे. आणि तुकोबराय म्हणतात की अनेकांची इच्छा त्याने पूर्ण केली, तुमची आमची सुद्धा करेल. ज्यावेळी तो पुंडलिकाकरिता धावून आला, पण आज तो संपूर्ण जगाला सोपा झाला. अभंगाचा शब्द
धरावी ती इच्छा
जगदानी मागे तुळसी दल पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा अल्पमती प्रमाणे अल्पबुद्धी प्रमाणे धावत्या वेगात कमी वेळात अभंगाचं धावतं भावार्थ चिंतन आपल्या सर्वांच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला असेल. जाता जाता फक्त शेवटचे तुमचे 5 मिनिटं घेईल आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देईल. विठ्ठल 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 जीवन जगताना आज गरज आहे, काळाची गरज आहे, ती म्हणजे संस्कार. आम्ही नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार या विषयावरती बोलत असते. संस्कार म्हणजे असे की ते जगाच्या पाठीवर कुठल्या दुकानावरती मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये विकत मिळत ते आई आणि वडील या दाम्पत्याकडून घडवले जातात, ते म्हणजे संस्कार. मला सांगा महिला मंडळ, ते संस्कार कुठे विकत मिळतात का? तर नाही. आज काळ बदलला, परिस्थिती बदलली म्हणून माणसं सुद्धा इतकी बदलत गेली की आपण आपले संस्कार सुद्धा विसरून, बरोबर की नाही? काळाची गरज आहे ते म्हणजे संस्कार. अनेक घटना आज समाजामध्ये घडतात, त्याला कारण आहे आपण संस्कार विसरत चाललो. कुठेतरी बघा, देवाला मागणं मागत असताना असं मागणं मागा, ऐसा पुत्र देगा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. देवा, तुला पुत्र जर मला द्यायचाच असेल तर असा पुत्र दे की ज्याचा त्रिखंडामध्ये नाव असलं. आपण म्हणतो प्रभू रामचंद्र जन्माला आले पाहिजे. अहो, का नाही येणार प्रभू रामचंद्र जन्माला? सहज म्हणतो, राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. का प्रभू रामचंद्र येणार नाही? त्याच्यासाठी तशी कौसल्या माता पाहिजे, तरच प्रभू रामचंद्र जन्माला. आपण म्हणतो कृष्ण परमात्मा का जन्माला येत नाही? त्याच्यासाठी जर यशोदा माया जर कोणी बनलं तर निश्चितच. इतकंच नाही तर राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं आपण जयघोष करत असतो. छत्रपती शिवाजी राजा का जन्माला येणार नाही? तर त्याच्यासाठी तशी राजमाता जिजाऊ माता बनली पाहिजे. आज आहे का तशी माता? काळ बदलला, परिस्थिती बदलली म्हणून माणसं सुद्धा इतकी बदलत. माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या पोटी जन्माला आला. त्याला कारण तर त्या मातेने गर्भावरती केलेले संस्कार. ज्यावेळी बघा, माझ्या जिजाऊ मातेला जे डोहाळे लागले होते ना, ते डोहाळे कसे होते? आपल्यासारखे नव्हते हो महिला मंडळ. आपल्याला कधी ते चिंचा खावशा वाटतात, कुणाला मातीच खावीशी वाटते. लागतात की नाही? हा, लागतात की नाही? भूक लागली का काय? पाठीमागच्या महिला मंडळ जरा हसा ना हसा. हा, मला सांगा पुरुष वर्ग, आज महिला मंडळांच्या जीवनात तरी एवढीच जागा शिल्लक आहे
की जिथे त्यांना घरची सुद्धा आठवण येत, नाहीतर पंढरपूरच्या वारीला गेले तरी सारखं फोन करणार, पप्प्या जेवला का, पिंटी जेवली का, स्वयंपाक काय केला, कॉलेजला गेली का, आली का. इथे तुम्हाला आल्यापासून घरची आठवण आली का? नाही. म्हणून बघा, संस्कार नावाची गोष्ट अशी आहे की ती जगाच्या पाठीवर कुठे विकत. ज्यावेळी जिजाऊ मातेला जे डोहाळे लागले होते ते डोहाळे कसे होते बघा. बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी, बाई शिवबा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, बाई माझा ग बसला घोड्यावरी, बाई शिवबा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी. मासाईबा दिला वचन, ही वचन पूर्ती केली, शिवरायाच्या जन्मानाही पावन धरती झाली. शिवबावानी रमेश तुम्ही दाखवा त्रिभुवनी, शिवबावानी रमेश तुम्ही दाखवा त्रिभुवनी, बाई माझा ग शिवबा राजा ग, बाई माझा ग शिवबा राजा ग बसला घोड्यावरी, बाई शिवबा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी. असे डोहाळे लागले होते. आणि मुळात आज मंदिराचा कळस, अंगणातली तुळस आणि तुमच्या आमच्या स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू, तुमच्या आमच्या लेके बाळी ज्या सुरक्षित आहेत त्या कुणा मुलं? ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजांमुळं. म्हणून बघा, आपल्याला डोहाळे लागतात पिक्चरला जायचे, नको ते डोहाळे बघा. मग एकदा काय आपल्याला डोहाळे लागले पिक्चर पाहायचे, मग मुलं सुद्धा कशी होतात? पिक्चर सारखंच आपल्या पुढे तमाशा. कुठेतरी पडल्यात एखाद्या बाळाला झोपी लावताना चांगली अंगाई गायली. आपली अंगाई म्हणजे कशी? वटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालला टणाटणा. आणि एकदा काय त्या पाळण्यातल्या बाळावरती वटाणा फुटाणा शेंगदाण्याचे संस्कार झाले की तोच मुलगा त्या पाळण्याच्या बाहेर येऊन 12, 13, 15 वर्षाचा झाला, कुठल्या तरी वाईट मुलांच्या संगतीमध्ये गेला, व्यसनाच्या अधीन गेला की बिअर बारच्या दुकानात गेल्याच्या नंतर त्या पार्टीला बसल्यानंतर वटाणे फुटाणे शेगडी काही शेंगदाणे सगळं काही मिळतं, सांगायची गरज नाही. अलीकडच्या काळात सांगावं लागतं, बाळा माझं सांभाळ करशील का? मरेपर्यंत त्या आई वडिलांचं पिकलेलं पान गळून पडेपर्यंत आमचा सांभाळ करशील का? आमची सेवा करशील का? हे मुलांना सांगावं लागतं. म्हणून बघा, संस्कार नावाची गोष्ट अशी आहे ती आपण गर्भापासूनच केली पाहिजे. बाई पहिल्या ग मासी उभी होती मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळा जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी मी वाजवीत होते टाळ, संत रूपान येईल बाळ ग जो बाळा जो जो रे जो. आपले संस्कार म्हणजे कसे? 16 वर्षाचा मुलगा झाला की सहज म्हणतो 16व वरीस धोक्याचं ग 16व वरीस. हे झालं 16 वर्षाच्या मुलाचं. अलीकडच्या काळात अवघड अशी गोष्ट झाली की एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा देवाच्या काकडा भजन नामचिंतनाची आवड लागायचं सोडून त्याला पिक्चरचे गाणे ऐकावे लागतात. सहज एखादा म्हातारा सुद्धा बघा ना, 2 गोळे कानामध्ये घालणार आणि कोणतं गाणं ऐकणार? मला लगीन करावं पाहिजे. आता म्हातारा जर 80 वर्षाचा म्हटला लगीन करावं पाहिजे, म्हातारीला कळाल्याच्या नंतर म्हातारी चांगली बोलेल का? जीवनामध्ये कुठे आपण संस्कार विसरलो, कुठे संस्कार आपल्या आचरणात आणले पाहिजे. जोपर्यंत या कीर्तन मंडपामध्ये सप्ताह मंडपामध्ये येणार नाही, ज्ञानाच्या 4 गोष्टी आपल्या कानावरती पडणार नाहीत, तोपर्यंत जीवनामध्ये उद्धार व्हायचं तर बाजूला, पण आपल्या देहाचं सार्थक सुद्धा कल्याण सुद्धा होणार नाही आणि देवाची प्राप्ती सुद्धा होणार नाही. कुठेतरी सावध झालो पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांची आता येत्या जवळजवळ 8 दिवसांवरती जी जयंती येते का, अख्ख्या महाराष्ट्राभर त्या राजाची जयंती साजरी केली जाते. त्याला कारण तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत मानलं जातं. मला सांगा, अवघ्या महाराष्ट्रामध्ये या 33 कोटी दैवतांची अब्जामध्ये मंदिरे असतील, पण ज्या राजाचं
33 कोटी देवतांपैकी एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर निर्माण करावं असा शूरवीर आणि पराक्रमी राजा एकच घडून गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा. म्हणून बघा, भारतासारख्या पवित्र देशात तुमचा आमचा जन्म झालेला आहे ना, त्या भारताबद्दल स्वतःला अभिमान असणं गरजेचं आहे. नीती बाळगली पाहिजे, स्वाभिमान बाळगला पाहिजे. अहो, अलीकडच्या काळात बाहेरच्या देशातले उदाहरण नेहमी आम्ही सांगत असतो. अहो, एखादा जापानी विद्यार्थी ट्रेन मधून किंवा बस मधून जर प्रवास करायला लागला ना, सोबत तो मोबाईल घेऊन नाही बसणार, तर त्याच्या खिशामध्ये सुई आणि दोरा घेऊन बसतो. बाबा, मला विचारा की सुई आणि दोरा घेऊन बसण्याचं कारण काय? ज्यावेळी परदेशीय लोक आमच्या ट्रेन मधून आमच्या देशामध्ये येऊन जर बस मधून प्रवास करत असतील आणि चुकून जर आमच्या ट्रेनचा किंवा बसचा सीट फाटलेला असावा, तर तो आम्हाला शिवता यावा. बाहेरच्या देशांनी ते पाहिल्याच्या नंतर कुठेतरी आमच्या देशाची इज्जत जाता कामी नये, कुठेतरी आपल्या देशाबद्दल आपल्याला सुद्धा स्वाभिमान असणं गरजेचं आहे. ज्यावेळी स्वामी विवेकानंद परदेशीय काहीतरी कामानिमित्तानं एका बोटीने प्रवास करत होते आणि बोटीने प्रवास करत असताना ज्यावेळी दुपारच्या वेळेला जेवणाची वेळ झाली, आता जेवणाच्या वेळेला ते वेटरनं यावं, स्वामीजींना म्हणावं की स्वामीजी, तुम्ही जेवणामध्ये काय खाणार आहात? ऐकताय ना महिला मंडळ, पुरुष वर्ग? त्यावेळी स्वामीजींनी म्हणावं की मला फक्त शाकाहारीचं जेवण चालेल, मांसाहार जेवण मी करणार नाही. आता वेटरनं म्हणावं की स्वामीजी, तुम्हाला इथे मांसाहार जेवणच मिळेल, शाकाहारी जेवण मिळणार? स्वामीजी म्हटले, नाही रे बाबा, उपाशी राहील पण मांसाहार जेवण करणार, सेवन करणार नाही, अजिबात सेवन करणार नाही. वेटरला मात्र कोणीतरी दया यावी. वेटरनं काय करावं की बोटीच्या पुढच्या स्टेशनवरती उतरावं, आपल्या मिळालेल्या रोजगारातून काहीतरी 200 रुपये पैसे खर्च करावे आणि स्वामीजींकरिता फळे घेऊन यावं, स्वामी विवेकानंदांना ती फळे द्यावी. असा स्वामीजींचा जवळजवळ 4-5 ते 6 दिवसाचा प्रवास होता. एक दिवस स्वामीजींचा तो प्रवास संपला आणि संपल्याच्या नंतर उतरायच्या अगोदर स्वामी विवेकानंदांनी ते वेटरला एक प्रश्न केला, काय रे बाबा, तुझ्या मिळालेल्या रोजच्या रोजगारातून तू माझ्याकरिता कशाकरिता पैसे खर्च करून हे फळे माझ्याकरिता आणत होतास? आणण्याचं कारण काय? त्या वेटरने इतकं सुंदर उत्तर दिलं की स्वामीजी, ज्यावेळी तुम्ही तुमच्या देशामध्ये जाणार आणि तुमच्या देशात गेल्याच्या नंतर तुम्ही आमच्या देशाचा अपमान केला असता, कुठेतरी तुम्ही तुमच्या देशात गेल्याच्या नंतर आमच्या देशाचा गौरव करणार आणि त्याच्यासाठी मी एवढं काही केलं. इथे संस्कृती दिसून येते. आपली म्हणजे नीती इतकी आपण विसरून गेलो, अजिबात नीती सांभाळत नाही. अहो, अमेरिकेमध्ये चोर पकडायची मशीन आली. आता हीच बातमी जपानच्या लोकांना कळाली. जपानच्या लोकांनी सुद्धा अमेरिकेतली चोर पकडायची मशीन खरेदी केली, महिला मंडळ. पण हीच मशीन भारतीय लोकांनी खरेदी करावी. अमेरिकेतले लोक जवळजवळ 50 चोर पकडायचे, जपानचे लोक 60 चोर पकडायचे. पण भारतामध्ये ही मशीन आल्याच्या नंतर चोर पकडायच्या अगोदर ती मशीनच चोरीला गेली. भारतीय माणसं आपण म्हणतो हुशार, फार हुशार आहेत. आज आपल्या देशात काय मिळत नाही, सगळं मिळतं, पण कुठेतरी आपण मागे राहिलो, म्हणून भारताचा विकास होत नाही. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या स्वतःच्या देशाबद्दल, कारण साधू संतांच्या अनेक पदस्पर्शांनी पावन आणि पुनीत झालेली तुमची आमची ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून आपण म्हणतो साधू संत येती घरा तोची दिवाळी. आता पाहायला मिळतं का बाबा असं? पूर्वीचा एक काळ असा होता की एखाद्या गावातला जरी माणूस आला किंवा वारकरी आला तर त्याचा चांगला पाहुणचार केले जायचे. अलीकडच्या काळात साधू संत येती धरा, साधू संत येती घरा, मागचे पुढचे दारे बंद करा आणि सगळ्यांनी कुठे दरवाजे खिडक्या बंद करून सगळ्यांनी घरात राहायचं, कोणी यायला नको. चुकून जर कोणी बेल वाजवली तर सुई पडल्याबरोबर आवाज येईल, इतकी शांतता आपण घरामध्ये करतो का? तर त्याच्या पाहुणचाराचा. म्हणून कुठेतरी आपण संस्कृती विसरलो. छत्रपती शिवाजी राजांची येत्या 8 दिवसांवरती जयंती साजरी होते आणि म्हणूनच काही काही लोक म्हणतात की कीर्तनामध्ये तुम्ही राजे राजे म्हणतात, आई तुमचे राजे नेमके होते तरी कोण? तर देव होते का? तर नीट ऐका, विजयासारखी तलवार चालून गेला, निधाड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला.
मुठभर मावळ्यांना घेऊन स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर ज्याला 33 कोटी दैवतांनी वाकून मुजरा करा म्हणा असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला. धर्म जात बाळगला जपली त्याने नाती, हिंदवी स्वराज्य स्थापन केला घेऊन मावळे हाती. धर्म जात बाळगला जपली त्याने नाती, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं घेऊन मावळे हाती. साऱ्या जगभर साजरी होते माझ्या शिवबाची जयंती, साऱ्या जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती, होते माझ्या शिवबाची जयंती, साऱ्या जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती. लखात माझा राजा छावा जपत होता, रचत होता गणिमी कावा, रचत होता गणिमी कावा. दुश्मनांची सारे लावून वाटा, लढले मावळे सारे एक साथ, लढले मावळे सारे एक साथ, लढले मावळे सारे एक साथ, लढले मावळे सारे एक साथ. शत्रूला ऋण केली राजान पावन मराठी माती, शत्रूला ऋण केली राजान पावन मराठी माती. साऱ्या जगभर साजरी होते माझ्या शिवबाची जयंती, साऱ्या जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती, साऱ्या जगभर साजरी होते माझ्या शिवबाची जयंती, साऱ्या जगभर साजरी होते माझ्या राजाची जयंती. इतिहासाच्या पानापानावर राजाचं नाव साऱ्या गड किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव साऱ्या गड किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव साऱ्या गड किल्ल्यावर. आला जन्माला वाघ शिवनेरीवर, सोडिले प्राण राजाने रायगडावर, सोडिले प्राण राजाने रायगडावर, सोडिले प्राण राजाने रायगडावर. स्वराज्य घडवला माझ्या राजान घेऊन तलवार हाती, स्वराज्य घडवला माझ्या राजान घेऊन तलवार हाती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माते की. साऱ्या जगभर साजरी होते माझ्या शिवबाची जयंती, साऱ्या जगभर साजरी होते माझ्या प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतास सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की आज के आनंद की. अशा प्रकारे या ठिकाणी 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मधसारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आली. मनापासून सर्व कोपरीकर आयोजक नियोजक संयोजक असतील, दीपक मामाश्री असतील, सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करेल. समोर असलेली आमच्या वारकरी संप्रदायातील वयानं ज्ञानानं प्रतिष्ठित असलेली विद्वान असलेली मंडळी की ज्यांच्या समोर इथे येऊन काही बोलण्याची पात्रता नसताना फक्त बोलण्याचा प्रयत्न केला, चुकलं असेल तर आपली बहीण चुकली म्हणून, आपली मुलगी चुकली म्हणून क्षमा असावी. वक्तृत्व करत असताना चांगलं सांगितलं असेल, चांगलं आपल्या सर्वांच्या कानावरती पडलं असेल तर घरी जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा, चांगलं घेऊन जा म्हणून कोणाची चांगली चप्पल नेऊ. नाहीतर मागच्या महिन्यामध्ये अशी गंमत झाली मामा, घरी जाताना चांगलं घेऊन जा, कोणाची चांगली चप्पल नेऊ नका असं सांगून सुद्धा दोघा बाईंनी अशी गंमत केली. दोघी बाईंनी अशी गंमत म्हणजे
तिने वेगळीची चप्पल नेली आणि तिने वेगळीची चप्पल नेली. आता असा मेळ जमणार आहे का? आता ज्यांच्या चपल्या गेल्या त्याही माझ्याकडे आल्या. मी म्हणलं माझी घेऊन जा. आता होत्या दोघी, माझी घेऊन जा सांगितलं, दोघींचा मेळ जमणार आहे का? मग चांगलं घेऊन जा, मग कीर्तनकाराची चप्पल घेऊन जा. असं काही करू? रोजचाच प्रवास, रोजही कार्यक्रम आणि कुठेही अशा घटना घडत असतात. चांगलं घेऊन जा. कीर्तनात आपल्या कानावरती चांगलं श्रवण झाले असेल, निश्चितच त्याच्यातून उद्धार होईल. प्रत्येक सासू सुनेने एकमेकीशी चांगलं वागायचा प्रयत्न करा. अख्खं कीर्तन विसरून गेला तरी चालेल, पण हे शेवटचं वाक्य विसरू. थोडीशी भांडण झाली की तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यापासून हायकोर्टापर्यंत नुसता माझ्याच माझ्या. पण या सासू सुना ज्या आहेत नाही, हायकोर्टात गेल्या काही जगाच्या पाठीवर एकमेकींना माग पुढे शिव्या द्यायला वळून पाहत. सासूबाईने आर केलं का सुनबाई का रे करते, वरून पायलीच्या 50 शिव्या दिला मागे पुढे पाहत. शेवटचं एक आता वेळ झालेलीच आहे, सांगूच का जरा. आजपर्यंत तुम्ही आपल्या लेकीचं गुणगान गाता, कधीतरी महिला मंडळ सुनेचे गुणगान गा. निश्चितच ती सुनबाई तुम्हाला आई म्हणल्याशिवाय राहणार नाही. कधीतरी आपण लेकीचं गुणगान गातो, माझी छबडी माझी बबडी. जर प्रत्येक सासूने सणासुदीच्या दिवशी जर आपली सुनबाई नऊवारी साडी नेसून नटली ना, कधीतरी तिची तुम्ही दृष्ट काढली का? इथे चुकतंय. तिची कधीतरी दृष्ट काढा तुम्ही, दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीच करून खायला घालेल. आता कशा हसल्या. असाच आनंद आयुष्यभर आपल्या जीवनभर जीवनामध्ये असला पाहिजे. झालेले कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करेल. त्या अगोदर सर्व वारकरी संप्रदायातील जी गायकवृंद भजनी मंडळी आहेत, जी ज्यांच्या गायनातून आपण मंत्रमुग्ध झालात, आदरणीय हरिभक्तपरायण तिन्ही गायनाचार्य महाराज जे असतील, आमच्या प्रेमळ स्वभावाचे बाबा असतील, आता सर्वांची नावं घेत नाही. कधीतरी जर वाटलं बोलवावं तर निश्चित नावं घेन, कारण फार वेळ झालेला आहे. माझ्यासोबत आलेल्या हरिभक्तीपरायण विद्याताई गोड असं त्यांनी गायन केलं, त्यांचे आभार मानेल. आपल्या गावातील ताई आहेत त्यांचे सुद्धा आभार मागेल. दोन्ही या ठिकाणी गंधर्वाप्रमाणे ज्यांनी गायन केलं आणि त्यांच्या सुद्धा तालावरती अगदी यांनी साथ केली. मृदुंगाचार्य दोन्ही महाराज असतील, मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. दोन्ही चोपदार असतील, वेणेकरी आई असतील, मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करेल. या ठिकाणी यूट्यूब चॅनल 2 आहेत. दिनेश दादा वाडीकर असं त्यांचं चॅनलचं नाव आहे. कुठे कीर्तन असलं तर दादा उपस्थित राहून आपल्या शूटिंगची सेवा देत असतात. मनापासून दिनेश दादांचे आभार व्यक्त करेल. जाता जाता शेवटी सांगेल की जीवनाचा उद्धार करायचा असेल तर वेळोवेळी ह्या सप्ताहामध्ये सहभागी झालं पाहिजे. जितकी सेवा आपल्याला करता येईल तितकी सेवा केली पाहिजे. इतकंच नाही तर बघा, सप्त्यामध्ये दान केलं म्हणजे शेवटच्या दिवशी ते हिशोबाची पावती मागू. जो पावती देत नाही त्याचा पहिला नंबर असतो. म्हणून महिला मंडळ बघा, जे दान करतोय ना ते निसंकोचपणे श्रद्धेनं निष्ठेनं भावानं करा. ते विटेवरच्या मालकापर्यंत पोहोचेल. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देईल. ज्ञानोबा माऊली तुकाराम,